म्युझिक आहे का? सध्या नाहीये. तू आता नको ना कारण की शाम्या, शाम्या, सूर्य इथे डोंगरावर आला. उठ आता. शाम्या, चहा तयार आहे. वेळेवर उठला नाहीस तर कप फेकून मारेन तुला. आई, ए आई. काय काही नाही. काय नाही? कसं काहीतरी आहे. नाही तसं विशेष काही नाही. शाम्या, काही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. तसं नाही काय आई. हं. मी काय म्हणत होतो, बोला. हल्ली तुला किती कष्ट पडतात नाही? हा, तुला किती कष्ट पडतात नाही हल्ली? वा वा वा, कुणाच्या ना कुणाच्या तरी लक्षात आलं म्हणायचं. नशीबच ग बाई आमचं. अगं तुझ्या या वयात, म्हणजे तुझ्या या वयात तू किती कष्ट करतेस, कुणाला त्याची काही पर्वा नाही. आता तूच बघ म्हणजे झालं. नाही तर बोलणाराचं तोंड दिसतं नुसतं. ते काही नाही. आता तुझे सगळे कष्ट बंद. तू फक्त विश्रांती घ्यायची. बाळा, आता सून आली म्हणजे विश्रांती मिळाली तर मिळेल. आता तिचंही काम करायची वेळ आमच्यावरच यायची. त्याची आई एकदा सून आली की सगळी कामं ती करेल, तू आराम करायचा. बघूया, आली म्हणजे कळेल. मी सांगतो ना तुला, अगं विद्युत अशी मुलगी नाहीच आहे. ती घरातली सगळी कामं करेल, परत तुझी सेवाही करेल. हा. शाम्या, हा, ही विद्युत कोण? विद्युत? अरे देवा, विद्युत म्हणजे ती आपलं ती ही विद्युत. शाम्या, तीच विद्युत कोण? अगं आई, कसं आहे ना, तुला सांगणारच होतो पण आमचंच काही ठरत नव्हतं, तर तुला काय सांगणार. शाम्या, पण आज मी कोण ही ठरवलंय. विद्युत? आज मी ठरवलंय की तुला सगळं सांगून टाकायचं. हा, विद्युत विद्युत ही एक सुंदर तरुणी असून तिची आणि माझी ओळख त्यांचं घर बांधायच्या वेळी झाली. त्यानंतर त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. तदनंतर त्या प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हावं अशी इच्छा आमच्या मनी बळावली. परंतु दोन्ही माता पित्यांच्या परवानगीशिवाय पुढे जायचं नाही असा निश्चय आम्ही केला. 2 दिवसापूर्वी ही जागा वडिलांच्या कानावर घालून त्यांची परवानगी मिळवली. परंतु त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अरेच्या, आपण तर मातृभक्त, म्हणून ही सारी हकीकत तुझ्या चरणांशी घालत आहे. आम्ही दोघं लग्न करण्यास अत्यंत उत्सुक असून तू आमच्या लग्नाला परवानगी द्यावीस अशी प्रार्थना तुझ्या चरणविधांशी करीत आहे. बोला शुभमंगल संपलं? मी तुझं सांगून संपलं का? संपलं. मग आता उठा आणि तो टेबलवरचा कागद आणि पेन घेऊन या. म्हणजे आता मरेपर्यंत फाशीची शिक्षा आणि हाताने घेऊन जाणार. लवकर आणा. हा, हे पेन आणि हे कागद. बस इकडे. आणि आता लिहून घे. काय? तू लिहून घे रे. काय नाही का भोगे 50 प्रश्न असतात त्याचे. लिही. मुद्दा नंबर 1. मुलीची उंची 5 फूट ते 2 ते 3 इंच एवढी असावी. ह्यापेक्षा कमी किंवा अधिक चालणार नाही. मुद्दा नंबर 2. मुलगी गोरीपान असावी. सावळी, काळी इत्यादी रंगछटा चालणार नाहीत. मुद्दा नंबर 3. मुलीचं नाक कसं सरळ पाहिजे. पस्क, चपट, उपर इत्यादी नाकाचे प्रकार चालणार नाहीत. मुद्दा नंबर 4. मुलगी चांगली धडधाकट असावी. ह्या ज्या बाप लेकांची आणि शिस्तप्रिय आईची सेवा करून जाताना दमून जायला नको. मुद्दा नंबर 5. मुलीचे डोळे काळे भोर असावेत आणि डोळे हे डोळ्यांच्या जागी असावेत. चकणी नको. मुद्दा नंबर 5. मुद्दा नंबर 6. मुद्दा नंबर 6. कपाळाला रोज कुंकू लावायला हवं, नाहीतर कपाळ मोक्ष करीन तिचा. मुद्दा नंबर 7. माहेरचा टेंभा मिरवणारी मुलगी नको. टेंभ्यांची मुलगी चालणार नाही. झालं. आई, आता मी याचं काय करू? आता ह्याच्या प्रती काढून आण. काही प्रती इथे घरी ठेव. म्हणजे एखादी मुलगी सांगून आली की मला परीक्षा करायला सोपं.
एक प्रत तू तुझ्या बरोबर ठेव, म्हणजे तुझी कोणती विद्युत ढग आहे ना, तिची परीक्षा करायला सोपं जाईल. आणि काय रे, तू तुझ्या बापाला कधी सांगितलं म्हणालास? त्यांनी हा कपाचा कान फोडला ना त्या दिवशी. हा, ठीक आहे, त्यांना पण एक प्रत देऊन टाक. आई, मला काय वाटतंय की श्याम्या, माझं अजून बोलून झालेलं नाही. ह्या सगळ्या अटी मी माझ्या सुनेबद्दलच्या तुला सांगितल्या. यातली एकही अट मोडणारी मुलगी ह्या घरात आली तर काय होईल हे परिणामही मी तुला आता सांगितलेले आहेत. मात्र ह्या सगळ्या अटी पाळणारी मुलगी जर ह्या घरात आली तर तिच्यावर माझ्या स्वतःच्या मुलीसारखं प्रेम असेल याची खात्री असू द्या. आता माझं बोलून झालं. आई, अगं तुझ्या या अटी बघून मला असं वाटतंय. श्याम्या, आता तुला काहीही वाटत असलं तरी आता मला काहीही ऐकावंसं वाटत नाही. तुझ्या लग्नाचा प्रश्न मी हा माझ्या पुरता अशा पद्धतीने सोडवलेला आहे. काय झाल्यास काय होईल ह्याचे मी सगळे तुला परिणामही सांगितलेले आहेत. त्यामुळे तीस 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 बोलू तुझ्या बापाचं डोकं नको तापव माझं. उठ आता आणि तुला आता कामाला जायचं. अरे मी जरा आमच्या युथ क्लबात जाऊन येतो. या वयात ते युथ क्लबात जात आहेत. त्यांना कुठे जायचं ते जाऊन दे. तू ऑफिसला जायची तयारी कर. आई, मी काय म्हणतो, आप्पा कुठे आहेत का? श्याम्या, सकाळपासून बाहेर भटकायला गेलेत रे. तोंड लपवत फिरतायत. काहीतरी घोळ घातलेला दिसतो वाटतं मला. कोण आलं बघ रे. सारे टाकतात आणि जातात गेले तोंड. आई, हे बघ, इथे कोणीतरी तुला अख्खी बाग पाठवलीये. अय्या, माझ्याकरता हो, ह्याच्यात एक पत्र पण आहे. पत्र कोणाचं रे? व्यंकटेश तोटे. हा, यांच्या नावाचं पत्र? आई, पत्राला सेंटचा मस्त वास येतोय. श्याम्या, यांच्या नावाचं पत्र आणि सेंटचा वास. पत्र फोड. नाही आई, अगं आपणचं एक खाजगी पत्र असेल, आपण कसं फोडायचं? नाही. अरे श्याम्या, त्याचं खाजगी सार्वजनिक सगळं मला माहितीये. तू पत्र फोड. उनको क्या है, भाई ने बोला फोड़ तो फोड़ने का. OMG. नाही आई, आप्पांचं हे अत्यंत खाजगी पत्र आहे, तू वाचता उपयोग नाही. श्याम्या, तू पत्र वाच. नाही आई, हे बघ, हे पत्र तुझ्या हातात तू घेऊ नकोस, खूप मोठा गजब होईल. ऐक माझं. नाही श्याम्या, पत्र वाच. आई, अगं तुझं ब्लड. श्याम्या, उनको क्या है, भाई ने बोला वाच तो वाचने का. प्रियतमा व्यंकटेशा. हा? प्रियतमा व्यंकटेशा. ते कळलं रे मला. पुढे वाच. ते आई, डिस्टर्ब करू नको ग, माझी अख्खी लिंक जाते. हा हा, वाच वाच. 4 दिवस झाले तू घरी फिरकला सुद्धा नाहीस. तुला माहितीये ना, तुझ्या आठवणीत माझ्या डोळ्यांची पाखरं अगदी थकून जातात. तुझं दर्शन झालं नाही तर मला अन्नाचा एक कणही जात नाही. मग का रे माझी अशी उपेक्षा करतोय गणक्या? तुझ्या वाचून मी अगदी वेळी झाली. छायला आई, हे पत्र आपणच आलंय ना? काही ते अजून कोणतरी व्यंकटेश तोटे राहतो. श्याम्या, प्रियतमा व्यंकटेशा या नावाची व्यक्ती ह्याच पत्त्यावर राहते. तू पुढे वाच. मला आठवतात ते पूर्वीचे दिवस. त्या जुन्या आठवणी मी गुलाबजामासारखी तरंगत राहते. तुला नाही का रे आठवत ते साखरेच्या पाकासारखे गोड गोड प्रसंग? एकदा तर तू सरळ माझ्या घरी आला होतास. मग आपण बागेत गेलो. तिथे हिरव्या हिरव्या हिरवळीवर एका बाकाच्या मागे बसलो होतो आपण. तिथे तुम्हाला सरदारणीचा काहीतरी चावट विनोद सांगितलास. मग मी हसत होते. हसता हसता मी तुझ्या अंगावर आदळले. मग तुम्हाला जवळ घेतलंस आणि आणि ईश. श्याम्या, मेल्या, तू कशाला लाजतोयस? करणाऱ्याला नाही लाज वाटली आणि तू कशाला लाजतोय? वाच पुढे, वाच पुढे. मला काय काय छिछोरपणा केला आहे बाहेर.
याच्या पुढे वाचायची इच्छा आहे तुझी? हो हो हो, माझी सगळं ऐकायची इच्छा आहे. सगळंच कसं रे पत्रातून लिहायचं. घरी गेल्यावर तर तू चावटपणाची कमालच केलीस. मला किती भीती वाटत होती माहितीये, कोणीतरी येतंय की काय. पण माझ्या ब्लॉकवर मी एकटीच तर राहते, आणि त्यावेळी शेजारचं पाजारचं देखील कोणी आलं नाही हो. मग आपले 2 तास स्वर्गसुखात गेले. व्यंक्या, तू असा कठोर का झालास रे? मला परत भेटायला आला का नाहीस? माझं पत्र मिळालं की त्वरेनं धावत ये. माझे प्राण कंठाची आलेत. तुझी माया. ते माझे प्राण कंठाशी आलेत. कंसात माया साने, कंस पूर्ण. व्यंक्या, व्यंकू प्रिय प्रियतमा, असे पंख फेडलेस का लेखा? बाहेर गुलाबजामाच्या पाकावर तरंगतोय. मी घरात असताना हा बाहेर शेण खातोय मेला. त्याला येऊन देत घरामध्ये. आई शांत हो, आई शांत हो. आई शांत हो? मेली तुझी आई. मेला मला शांत व्हायला सांगतोय? अरे तो तुझा बाप तिकडे डुकरासारखं शेण खातोय, त्याला सांग शांत व्हायला. आपण काय सांगू आई? आपण पुढे मी तर हातच टेकले आई. मी नाही ना टिकली हात. येऊ दे त्या व्यंक्याला घरी. त्याची खांडोळी करून नाही तुझ्या टिफिन मध्ये टाकली ना, नावाची शांत नाही. त्याला खतम करून टाकणार मी. तू याचे 2 घोट पी, तुला बरं वाटेल. शांत हो आई, शांत हो. आई शांत हो. हे बघ, तू आप्पांना जरूर वळणावर आण, पण झापून नाही. कारण त्यांची त्या बाईच्या घरी जाऊन राहायची तयारी झाली. नाही 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 महाराज, असं होतं का म्हणे? हे बघ, तू जर अप्पांना शारीरिक किंवा शाब्दिक मारहाण केलीस तर ते सरळ उठतील आणि त्या बाईच्या घरी निघून जातील. जाऊ दे का? नाही नाही नको महाराज. या भरल्या संसारावर त्यांनी असं पाणी सोडून जाता का म्हणे महाराज? मी काय करू? बाई, हा प्रश्न आता महत्वाचा झालाय. आंतरराष्ट्रीय प्रश्नासारखा हा आंतरबाह्य प्रश्न झालाय. तो शांततेच्या मार्गाने सोडवावा लागेल, नाहीतर तू आप्पांना गमावून बसलीस म्हणून समज. पण पण या वयात मी त्यांची मनधरणी करायची? कसं जमेल मला महाराज? हे बघ, आप्पांची मनधरणी तर तुला करावीच लागेल, पण त्याचबरोबर आपण याच घरात आकर्षण कसं वाटेल याचाही तुला विचार करायला हवा. आकर्षण हा. म्हणजे नेमकं काय करायचं? आई, आता आत्ताचं आकर्षण कशात वाटेल हे मी कसं सांगू? ते तुमचा तुम्ही बघून घ्या. शाम्या, जास्त बोलू नको. ते डोकं माझं भणभणते. हा आई, मला काय वाटतं, अप्पांना आकर्षण कशात वाटेल हे आता एकच व्यक्ती सांगू शकते, नाही? कोण रे? माया साने. अगं हे केवढ्यांदा ओरडते? ते आप्पा इथपर्यंत आले होते, गेले परत. इथपर्यंत आले होते? मग आता एक काम कर, तू इथे बस. ये इकडे 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 इकडे. इथे बस, इथे बस, इथे बस. हा, तू छान दबा धरून बस. आप्पा आले की घाल झडप, मी सटकतो. पण बालिके, मगाशी सांगितलेलं लक्षात ठेव बरं. आलं की आहो 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 व्यंकटेशराव. आहो व्यंकटेशराव, ही माया साने कोण आहे हो? टवळी. माया साने, माया साने, माया साने. हा माया साने. हा, नुसता जप काय करताय तिचा? कोण आहे हो माया साने? माया साने, हे तुला कसं कळलं? तिचं पत्र आलंय. फोडलं कुणी? पण आधी माया साने कोण आहे ते सांगा. माया साने. वेंकू, ए वेंकू, असं काय करतोस तू? माझ्यात काय कमी आहे? सगळं जरा जास्तच आहे तुझ्यात. ते जास्त कमी करीन. पण आपल्या भरल्या संसारावर असं पाणी सोडून त्या सटवीकडे नका हो जाऊ. वेंकू, आजपासून तू सांगशील ते सगळं मी करायला तयार आहे. वेंकू,
अशी मला हाक मारलीस या घरात प्रेम आणि शांती नांदतीये. शांती शांता थांब, मी बाहेर जातो आणि 6 पांढरी कबूतर उडवून येतो. वेंकू, मी पण येऊ तुझ्याबरोबर 6 पांढरी कबूतर उडवायला. आजपासून जिथे तू तिथे मी. आजपासून मीच तुझी काशी आणि मीच तुझी मस्तानी. हंटर कुठे? Black up. Okay.